विद्यार्थ्यांनो, सेशन नंबर 26 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। चला येऊया विदर्भ कम्प्युटर एज्युकेशनच्या सेशन नंबर 26 मध्ये सेल्फ पाथ लर्निंग स्टार्ट करूया। 5 क्वेश्चन्स आहे यामध्ये। पहिला क्वेश्चन आहे, तुमच्या मित्राला MS एक्सेल फाईलमध्ये संपूर्ण कॉलम कसा हटवायचा हे समजून घ्यायचे आहे। हे करण्यासाठी योग्य स्टेप ओळखा। तर याचा करेक्ट आन्सर आहे सिलेक्ट एंटायर कॉलम, राईट क्लिक ऑन द टायटल अँड डिलीट। अशा प्रकारे स्टेप्स करून आपल्याला प्रोसेस करायचे आहे। देन सेकंड क्वेश्चन आहे, MS एक्सेल मधील सेलमधील टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापरा। तर याचा करेक्ट आन्सर आहे, म्हणजे आपल्याला प्रत्येक पिक्चर्स पाहायचे अशा प्रकारे प्रत्येक पिक्चर क्लिक करून बघायचे आहे आणि हे करेक्ट आन्सर आहे सेकंड आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, MS एक्सेल मध्ये सेलचा रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापरा। तर याचा करेक्ट आन्सर आपल्याला पिक्चर पाहूनच मिळेल। तर हे करेक्ट आन्सर आहे। पहिला सिलेक्ट करायचं, सबमिट करायचं। देन 4 नंबरचा क्वेश्चन आहे, तुमच्या मित्राने अलीकडेच MS एक्सेल मध्ये अटेंडन्स रिपोर्ट तयार केला आहे। फाईल कशी सेव्ह करायची हे त्याला माहीत आहे, पण एक्सपोर्ट कसे करायचे हे माहीत नाही। MS एक्सेल फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी योग्य स्टेप ओळखण्यात त्याला मदत करा। तर आपल्याला प्रत्येक स्टेप्स पाहून घ्यायचे आहे। तर ही करेक्ट स्टेप आहे, फाईल मेनू, एक्सपोर्ट, क्रिएट PDF, XPS आणि पब्लिश करायचं आहे। त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन आहे, अटेंडन्स रिपोर्ट तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते इमेज डिस्प्ले टेम्पलेट्स योग्य आहेत ते ओळखा। तर आपल्याला प्रत्येक पिक्चर पाहायचं आहे डिस्प्लेमध्ये जे दिसत आहे ते। त्यानंतर हे पिक्चर करेक्ट आहे, तर सेकंडवर क्लिक करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे। त्यानंतर स्टार्ट करूया नॉलेज चेक, स्टार्ट एक्झाम। यामध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया, ब्लँक्स त्यांच्या युजर्सना एडिट करता येण्यासारख्या अनेक टेम्पलेट्स पुरवते। तर कोणतं करेक्ट आन्सर आहे या आन्सरपैकी? तर मायक्रोसॉफ्ट हे त्यांच्या युजर्सना एडिट करण्यासाठी टेम्पलेट्स पुरवते। देन सेकंड क्वेश्चन आहे, www.office.com वरील मोर टेम्पलेट्स पर्यायाखाली तुम्हाला जर एखादी योग्य एक्सेल टेम्पलेट मिळू शकली नाही तर कुठला पर्याय तुम्ही क्लिक करायला हवा। तर त्याचं करेक्ट आन्सर आहे एक्सपोर्ट ऑल टेम्पलेट्स। 4 नंबरचा करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते उद्देश संघटित उपस्थिती अहवालाद्वारे पूर्ण केले जातात। तर याचं करेक्ट आन्सर आहे वर्गात कोणते विद्यार्थी उपस्थित आहे हे पाहण्यासाठी आणि कोणते विद्यार्थी वर्गात गैरहजर आहेत हे पाहण्यासाठी, आणि आन्सर सबमिट करायचं आहे। त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे, www.office.com वरील एखाद्या टेम्पलेटवर तुम्हाला ऑफलाईन काम करायचे असेल तर कोणता पर्याय तुम्ही क्लिक करायला हवा। तर याचं करेक्ट आन्सर आहे डाउनलोड। देन 5 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सेल शीटवरील एक रो तुम्ही हायलाइट करू इच्छितात। ती रो सिलेक्ट केल्यानंतर हायलाइट करण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडायला हवा। तर याचं आन्सर आहे फिल कलर, म्हणजे 1st नंबरच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे। गुगल असिस्टंट कोणत्या प्रकारच्या टास्कमध्ये मदत करू शकते। त्यानंतर पाहूया 6 नंबरचा क्वेश्चन, गुगल अकाउंट कोणत्या प्रकारच्या टास्कमध्ये मदत करू शकते। तर करेक्ट आन्सर आहे प्लेइंग म्युझिक। 7 नंबरचा क्वेश्चन आहे, तुमच्या आधार तपशिलांमध्ये काही त्रुटी असल्यास किंवा तुम्हाला काही बदल हवे असल्यास तुम्ही काय करावे। ऑनलाईन जा आणि तुमचे तपशील अपडेट करा।
त्यानंतर 1 नंबरचा क्वेश्चन आहे एडिबल MS एक्सेल टेम्पलेट कुठे मिळू शकतात? तर करेक्ट आन्सर आहे 1 नंबर मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला तुमच्या आधार तपशिलामध्ये तुमचा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्ही काय कराल? तर ॲड्रेस अपडेट रिक्वेस्ट ऑनलाईनवर क्लिक करा आणि स्टेप्स फॉलो करा. 2nd नंबरवर क्लिक करायचं आहे, ऑप्शन सबमिट करायचा आहे. देन 10 नंबरचा तुमच्या आधार तपशील ऑनलाईन अपडेट करण्याची पहिली पायरी कोणती आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे होम पेजवरील ॲड्रेस अपडेट रिक्वेस्ट ऑनलाईन या बरोबर क्लिक करा आणि सिलेक्ट करायचं आहे आपल्याला, इथे सबमिट करायचं आहे. एक्झाम इथे नॉलेज चेकची एंड एक्झाम करायची आहे, ओके करायचं आहे. त्यानंतर नॉलेज डू इट युअर सेल्फ आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यानंतर स्टार्ट करूया डू इट युअर सेल्फ. त्यामध्ये आपल्याला 100 पैकी 100 मार्क्स मिळतात जर आपण बरोबर उत्तर दिली तर. दिलेल्या वर्कशीटमध्ये B8 to B13 सेल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला रॅप टेक्स्ट अप्लाय करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करायचा आहे. तर स्टार्ट करूया. त्यामध्ये दिलेल्या वर्कशीटमध्ये B8 to B13 सेल सिलेक्ट करायचा आहे. B8 to B13 अशा प्रकारे सेल घेतली आपण आणि अलाइनमेंट ग्रुपमध्ये रॅप टेक्स्ट इथे क्लिक केलं आणि हा आन्सर सबमिट केला. त्यानंतर 2nd क्वेश्चन आहे दाखविण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये सेल रेव्हेन्यू मध्ये दिलेले सर्व आयटम्स कॉपी करून कॉलम डी मध्ये पेस्ट करण्यासाठी होम टॅब कॉपी ऑप्शन मेनू पेस्ट ऑप्शन याचा वापर करायचा आहे. तर स्टार्ट करूया क्वेश्चन. यामध्ये सेल रेव्हेन्यू मध्ये दिलेले जे सेल रेंजमध्ये अशा प्रकारे आपल्याला आयटम सिलेक्ट करायचे आहे आणि कॉपी करायचे आहे आणि ते आपल्याला पेस्ट करायचे आहे डी कॉलम मध्ये, कॉलम डी. आणि आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे दिलेल्या वर्कशीटमध्ये A1 सेल सिलेक्ट करा. त्याला स्टँडर्ड रेड कलर अप्लाय करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप आणि फिल कलर याचा वापर करायचा आहे. त्यामध्ये सेल कलर फिल करायचा आहे आपल्याला. A1 सेल सिलेक्ट करायचा आहे आणि फिल कलर मध्ये जाऊन रेड कलर अप्लाय करायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन घेऊया. वर्कशीट नंबर 4 ऑगस्ट अटेंडन्सला येलो टॅब कलर करण्यासाठी होम टॅबवर जायचं आहे. सेल ग्रुप आणि फॉर्मॅट आणि टॅब कलर याचा वापर करायचा आहे. स्टार्ट करूया क्वेश्चन. ऑगस्ट अटेंडन्स ही शीट आपल्याला इथे घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला सेल ग्रुप मध्ये जाऊन फॉर्मॅट मध्ये जायचं आहे. फॉर्मॅट मध्ये आपल्याला टॅब कलर मध्ये जायचं आहे आणि कलर येलो घ्यायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर
नंबरचा क्वेश्चन घेऊया. दिलेल्या शीटमध्ये सेल B2 AT सोल्युशन सिलेक्ट करायचं आहे. तिची फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. फॉन्ट कलर ब्लू स्टँडर्ड अप्लाय करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करायचा आहे. स्टार्ट करूया. तर क्वेश्चन स्टार्ट झालेला आहे. यामध्ये आपल्याला A2 हे सिलेक्ट करायचं आहे आणि याला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फॉन्ट हा एरियल घ्यायचा आहे. एरियल घेतल्यानंतर एरियल नॅरो असा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टँडर्ड ब्लू कलर त्याला अप्लाय करायचा आहे. एरियल नॅरो घ्यायचा आहे आणि त्याला स्टँडर्ड कलर अप्लाय करायचा आहे. स्टँडर्ड ब्ल्यू कलर अशा प्रकारे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये नको असलेला कॉलम डिलीट करण्यासाठी ॲप कॉलम सिलेक्ट करा. होम टॅब सेल ग्रुपमधील डिलीट शीट कॉलम ऑप्शनवर क्लिक करा. ॲप कॉलम आपल्याला आधी सिलेक्ट करायचा आहे आणि सेल होम टॅब ग्रुपमध्ये यामध्ये सुरुवातीला आपल्याला ॲप कॉलम सिलेक्ट करायचा आहे आणि होम टॅबमध्ये सेल ग्रुपमध्ये डिलीट शीट कॉलम ऑप्शन निवडायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन आहे. दिलेल्या एक्सेल फाईलमधील नको असलेली रो डिलीट करा आणि संपूर्ण रो नंबर 5 सेल सिलेक्ट करा. रो नंबर 5 वर राईट क्लिक करा आणि डिलीट ऑप्शनवर क्लिक करा. नंबरची रो आपल्याला सिलेक्ट करायची आहे आधी आणि त्याला राईट बटन क्लिक करायचे आहे आणि आपल्याला ती डिलीट करायची आहे. एट नंबरचा क्वेश्चन आहे. दिलेले एक्सेल फाईलमध्ये संपूर्ण कॉलमचा फॉन्ट बदलण्यासाठी कॉलम B सिलेक्ट करा आणि फॉन्ट ड्रॉप डाऊन मेनूवरील क्लिक करा. नवीन फॉन्ट कोरियन न्यू सिलेक्ट करा. एक्सेल फाईलमध्ये आपल्याला कॉलमचा फॉन्ट बदलायचा आहे. यामध्ये आपल्याला कॉलम B सिलेक्ट करायचा आहे आणि कोरियन न्यू हा फॉन्ट घ्यायचा आहे. आणि आन्सर सबमिट करायचं आहे. 9 नंबरचा क्वेश्चन आहे. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये फॉन्टचा कलर बदलण्यासाठी E6 सेल सिलेक्ट करा आणि फॉन्ट कलर ड्रॉप डाऊन मेनूवरील क्लिक करा. स्टँडर्ड कलरमधून डार्क ब्लू कलर सिलेक्ट करा. E6 सेल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा जो फॉन्ट कलर आहे तो डार्क ब्लू घ्यायचा आहे. E6 आपण इथे सिलेक्ट केलेला आहे तर त्याला डार्क ब्लू कलर द्यायचा आहे. डार्क ब्लू आणि असं सबमिट करायचं आहे.
E6 सेल सिलेक्ट करायचा आहे आणि याला आपल्याला फॉन्ट कलर हा डार्क ब्ल्यू घ्यायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. ओके करायचा. 10 नंबरचा क्वेश्चन आहे. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये फिल कलर वापरून संपूर्ण रो हायलाइट करण्यासाठी E6 सेल सिलेक्ट करा आणि फिल कलर ऑप्शनवर क्लिक करा. स्टँडर्ड कलरमधून ऑरेंज फिल कलर सिलेक्ट करा. E6 सेल घ्यायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे आणि फिल कलर ऑरेंज असा घ्यायचा आहे आणि असं सबमिट करायचं आहे. 10 नंबरचा क्वेश्चन दिलेला एक्सेल. अशा प्रकारे आपले पूर्ण 10 क्वेश्चन संपलेले आहे आणि एक्झाम इथे आपल्याला एंड करायची आहे. नंतर स्टार्ट करूया सिम्युलेशन क्वेश्चन. तुम्हाला दिलेल्या शीटमध्ये तुम्ही कॉलम्स आणि रो डिलीट करू शकता आणि इन्सर्ट करू शकता. म्हणजे दिलेल्या शीटमध्ये एक कॉलम डिलीट करा. यामध्ये एक कॉलम सिलेक्ट केलेलाच आहे ऑलरेडी, तर आपल्याला याच्यामध्ये डिलीट करायचा आहे. डिलीट कॉलम शीट सबमिट करायचं आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे. हायलाइट करणे प्रभावी आहे कारण ते मजकुरातील महत्त्वाच्या माहितीकडे लक्ष वेधून घेते. म्हणून आता जितेंद्र सिंगची उपस्थिती असलेली पंक्ती हायलाइट करण्यासाठी येलो रंग वापरा. अशा प्रकारे आपले सिम्युलेशनचे क्वेश्चन्स इथे एंड झालेले आहे. एंड एक्झाम करायची आहे, आपल्याला कन्फर्म करायचं आहे. यानंतर पाहूया सेशन कंप्लीशन टेस्ट. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन आहे डेस्कटॉप कॉम्प्युटर्समध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टीम युनिटच्या आतमध्ये असते, तर बरोबर आहे, पहिला पर्याय आहे याच्यामध्ये. देन सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे कम्प्युटरवर सतत काम करीत असताना आपल्या डोळ्याची निगा कशी राखायची हे तुम्हाला माहीत आहे का? तर हो, ऑर्गोनॉमिक्स याबद्दलची माहिती दिलेली आहे. थर्ड ब्लँक्स पोर्ट तुमच्या नोटबुक कम्प्युटरमधील डेटा एका डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये पाठवण्यास मदत करते. तर करेक्ट आन्सर आहे IRDA. देन 4 नंबरचा क्वेश्चन आहे डेस्कटॉप कम्प्युटर्सना ब्लँक्स असलेले जे सिस्टीम युनिटमध्ये स्थित असते, जे भिंतीमधील सामान्य विजेच्या आउटलेटमध्ये लावले जाते, एसीचे डीसी मध्ये रूपांतर करते आणि सिस्टीम युनिटच्या सर्व घटकांना कार्य करण्यासाठी शक्ती पॉवर देते. तर आन्सर आहे पॉवर सप्लाय युनिट. अशा प्रकारे आपले सेशन कंप्लीशन टेस्टचे पूर्ण क्वेश्चन्स इथे एंड झालेले आहे. एक्झाम करूया एंड आणि कन्फर्म करूया. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.